नमस्कार. तब्बल 46 दिवस रोज ती नवऱ्याच्या मृतदेहावर उभं राहून करायची आंघोळ. उत्तर प्रदेशातील महिलेचा कांड झाला असा उघड. ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. खरंच एखादा सिनेमा पाहून कोणाला कोणती आयडिया येईल हे सांगता येत नाही. मात्र जरी अशी आयडिया आली तरी ती कधी ना कधी आपल्या अंगावर उलटणार हे मात्र नक्कीच. अगदी अशीच आयडिया एका उत्तर प्रदेशातील महिलेच्या अंगावर उलटली आहे. सध्या देशभरात पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण गाजत आहे. यातील सिया गोयल या तरुणीला सुद्धा उत्तर प्रदेशातील या महिलेनं मागं टाकलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यामधील हे प्रकरण असून या प्रकरणाने प्रसिद्ध असलेला थ्रिलर सिनेमा दृश्यमला सुद्धा मागं टाकला आहे. या प्रकरणामध्ये पत्नीने मोठ्या चालाकीने आपल्या पतीला संपवलं आहे. नंतर त्याचा मृतदेह हा घरातील बाथरूममध्ये फरशीखाली खोल खड्डा खाणून त्यात पुरला आहे. त्यानंतर त्यावर प्लास्टर करून घेतला आहे. ही महिला इतकी शातीर होती की तिने स्वतःच पोलिसांत जाऊन आपला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तब्बल 46 दिवस ती महिला पोलीस आणि नातेवाईक यांची दिशाभूल करत होती. मात्र एक दिवस पोलीस घरी आले तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. त्यावेळी तिचा संयम सुटला आणि दिरासमोर आणि पोलिसांसमोर सर्व काही सत्य सांगितलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. बाथरूममध्ये खोदकाम केल्यानंतर पोलिसांना तिथे सुरेंद्र कुमार शर्मा यांच्या मृतदेहाचा सांगाडा मिळाला. खड्ड्यात नवऱ्याचा मृतदेह पुरल्यावर मोठ्या प्रमाणात मीठ आणि माती टाकून तो पुरला. दुसऱ्या दिवशी मिस्त्रीला बोलावून सर्व फरशा बसवल्या. त्यानंतर दिराच्या घरी जाऊन 4 दिवसांपासून नवरा बेपत्ता असल्याचे रडून नाटक देखील त्या महिलेनं केलं होतं.